कोकणातलं एक असं ठिकाण आहे जिथे समुद्र, किल्ला आणि शिवकाल एकत्र जिवंत होतो आणि हे ठिकाण अजूनही खूप लोकांना माहीत नाही. आज आपण रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ला आणि शिवसृष्टी पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण आलो आहोत रत्नागिरीमध्ये. सर्वात प्रथम मी तुम्हाला तुमचं स्वागत करतो शिरोडचा नाईक साहेब युट्यूब चॅनलमध्ये. समोर दिसतो हा विशाल अरबी समुद्र आणि त्याच्या काठावर उभा आहे रत्नदुर्ग किल्ला. हवा, शांतता आणि नजारा खरंच मन शांत करून टाकते. कोकणात फिरायला आलात तर हे ठिकाण मिस करू नका. रत्नदुर्ग किल्ला हा समुद्र किनाऱ्यावर बसलेला एक भव्य किल्ला आहे. याचा आकार घोडाच्या नालासारखा आहे. तिन्ही बाजूने समुद्र वेढलेला आहे. इतिहासात बहुमानी सुलताननी हा किल्ला बांधला होता आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो अधिक मजबूत केला. किल्ल्यातील भगवती देवीचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि इथून दिसणारा सनसेट म्हणजे नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स. आता आपण आलो आहोत शिवसृष्टीमध्ये. इथे तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास अगदी जवळून अनुभवायला येतो. भव्य पुतळे, किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि ऐतिहासिक माहिती. महाराजांचा हा उभा पुतळा पाहिलं की अंगावर काटा येतो. इथे हिस्ट्री फक्त वाचायला नाही तर फील करायला मिळते. कोकणातलं एक असं ठिकाण आहे जिथे समुद्र, किल्ला आणि शिवकाल एकत्र जिवंत होतो आणि हे ठिकाण अजूनही खूप लोकांना माहीत नाही. आज आपण रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ला आणि शिवसृष्टी पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण आलो आहोत रत्नागिरीमध्ये. सर्वात प्रथम मी तुम्हाला तुमचं स्वागत करतो शिरोडचा नाईक साहेब युट्यूब चॅनलमध्ये. समोर दिसतो हा विशाल अरबी समुद्र आणि त्याच्या काठावर उभा आहे रत्नदुर्ग किल्ला. हवा, शांतता आणि नजारा खरंच मन शांत करून टाकते. कोकणात फिरायला आलात तर हे ठिकाण मिस करू नका. रत्नदुर्ग किल्ला हा समुद्र किनाऱ्यावर बसलेला एक भव्य किल्ला आहे. याचा आकार घोडाच्या नालासारखा आहे.